देजाऊ. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. विनयने अजयला फोन फिरवला. काय रे, तुझं आणि वीणाचं कन्फर्म आहे ना? त्याने विचारलं. हो, अर्थातच. पिकनिकला आम्ही पतीपत्ती नाही असं होणारच नाही, अजय म्हणाला. छान. सिद्धी पण येते. आता प्रश्न फक्त तेंडुलकरचा आहे. तोच यायला तयार नाही आहे. ऑफिसमध्ये महत्त्वाची कामं आहेत असं म्हणतोय, वैतागत विनय म्हणाला. त्याचं ना हे नेहमीचं असतं. पहिल्यांदा स्वतःच पिकनिकला जाऊया का असा घोषा करणार आणि एकदा का प्लॅन ठरला की मग बॅकआउट होणार, अजय म्हणाला. नाही, असा कसा बॅकआउट होईल आणि सिद्धी त्याला कसं बॅकआउट होऊन देईल, विनय म्हणाला. खरं सांगू का, तुझं आणि तेंडुलकर दोघांचं नाव विनयच आहे, पण तुम्हा दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तू नुसता धांगडधिंगा दंगापंगा, तो मात्र शांत भला चंगा. कधी कधी वाटतं हा आपल्या ग्रुपमध्ये शोभत नाही. मस्ती मजा तर दूर, गप्पांसाठी तोंडातून एक अक्षरसुद्धा फार मुश्किलने बाहेर पडतं याच्या, अजय म्हणाला. ते तुझं म्हणणं खरं आहे. मला तर आश्चर्य वाटतं की हा माणूस प्रेमात तरी कसा पडला, ज्याने स्वतःवर तरी कधी काळी प्रेम केलं आहे की नाही अशी शंका वाटते. तो माणूस चक्क एका मुलीच्या प्रेमात पडतो, विनय म्हणाला. अरे बाबा, तो कुठला प्रेमात पडायला? पुढाकार सिद्धीनेच घेतला. सिद्धीने त्याला प्रपोज केलं. पण त्या बिचारीने या माणसात काय पाहिलं कुणाच ठाऊक. जाम बोरिंग माणूस आहे. कधी पाहावं तेव्हा ती फिलॉसॉफीची जाड जूड पुस्तकं घेऊन बसेल, नाहीतर पाना फुलांशी बोलत बसेल. कुठे फिरायला गेलो तर गड किल्ल्याच्या एखाद्या कोपऱ्यात बसून शांतपणे ध्यानस्थ होऊन जाईल, अगदी योग्यासारखा, अजय म्हणाला. हे सगळं खरं असलं ना तरी त्याच्याशिवाय आपला ग्रुप पूर्ण नाही. त्याच्यासारखा शांत, जबाबदार, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन सगळ्या ग्रुपला बांधून ठेवणारा मी तरी अजून कुणीही पाहिलेला नाही. तो जो काही निर्णय घेतो ना तो सगळ्यांच्या भल्याचा आणि हिताचाच असतो. त्याचा निर्णय कधीच चुकत नाही. म्हणूनच तर आपण त्याला प्रेमाने योगी असं म्हणतो की नाही, विनय म्हणाला. बरं बरं, आता विनय तेंडुलकर उर्फ योगी बद्दल डिस्कस करून झालं असेल तर आपण पिकनिकचं थोडं डिस्कस करूया का? मला सांग, ज्या गावात म्हणजे श्रीरामपूरला आपण जाणार आहोत तिथे राहायची खाण्यापिण्याची सोय नीट आहे ना? अरे आपण मुलं मुलं असतो तर चालून गेलं असतं, पण आपल्याबरोबर लेडीज पण आहेत ना, म्हणून विचारतोय. हो हो, सगळी छान व्यवस्था आहे. अरे शहरापासून दूर असलं तरी ते गाव तुम्हाला नक्कीच आवडेल. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या, झाडाझुडपांच्या सावलीत विसावलेल्या आणि डोंगर पायथ्याच्या कुशीत पहुडलेल्या त्या गावाच्या प्रेमात पडल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत, विनय म्हणाला. अरे माझ्या मामीच्या भावाचं रिसॉर्ट आहे तिथे. सगळी सोय उत्तम आहे. अर्थात मी तिथे कधी गेलेलो नाही. मी पहिल्यांदाच चाललो आहे. पण आई बाबा सांगत होते की ते रिसॉर्ट अगदी उत्तम आहे, विनय अभिमानाने म्हणाला. पण काय रे, त्या रिसॉर्टचं नाव आहे तरी काय, अजयने विचारलं. स्वानंदी, विनय पटकन बोलून गेला. ओ हो, मग मला सांग, आई बाबा कौतुक करत होते त्या स्वानंदी रिसॉर्टचं की तुझ्यावाल्या स्वानंदीचं? अजय चिडवू लागला. एक गप्रे, तिचंही नाव स्वानंदी आहे आणि रिसॉर्टचं नाव पण त्यांनी स्वानंदीच ठेवलेलं आहे, विनय थोडा लाजत लाजत म्हणाला. अच्छा, म्हणून तू जायला एवढा एक्सायटेड आहेस तर. पण काय रे मित्रा, तुम्हा दोघांची याआधी भेट झालेली आहे का की पहिल्यांदाच भेटतोयस तिला, अजयने आगंतुकपणे विचारलं. भेट अशी झालेली नाही, पण एका लग्नात मी तिला पाहिलंय, म्हणजे माझ्या मामीनेच दाखवलंय. तेव्हाच तिने विचारलं होतं, ही आमची स्वानंदी, तुला पसंत असेल तरच दादा वहिनीशी आणि स्वानंदीशी बोलते मी तुझ्याबद्दल. खरं सांगू का मित्रा, तिला पाहताच मी तिच्या प्रेमात पडलो होतो, पण तिने अजून मला पाहिलेलं नाही. अगदी माझा फोटोसुद्धा पाहिलेला नाही. मामीचं म्हणणं असं आहे की लग्नाचा विषय काढला की ती खूप चिडते. मला लग्न करायचंच नाही असं म्हणते. म्हणून आधी तुमची ओळख होऊ दे. एकदा का बोलणं झालं की मग तिला विश्वासात घेऊन तुझ्याबद्दल बोलता येईल. मनात काहीही दडवून न ठेवता त्याने सगळी खरी हकीकत सांगून टाकली. सगळंच खूप भारी आहे रे. आणि आता खरं सांगू का, तुझ्यापेक्षा तिला पाहायला आम्हीच जास्त एक्सायटेड आहोत. तेव्हा तू काहीही करून
त्या तेंडुलकरला उर्फ योगीला पटव बाबा, कारण तो कॅन्सल झाला तर सिद्धीचं येणं पण कॅन्सल होईल. अजय म्हणाला, हो हो पाहतो मी, असं म्हणत विनयने फोन ठेवला. शेवटी हातापाया पडून तेंडुलकर उर्फ योगीला मित्रांनी कसं बसं मनवलं. पण आयत्या वेळेस करायचा तो घोळ त्याने केलाच. ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या डॉक्युमेंटवर साईन करायची आहे, तेव्हा मी तुमच्याबरोबर निघणार नाही. मी थोडा उशिरा निघेन, पण येईन मात्र नक्की, असं म्हणाला. मग काय, त्याच्यावर विश्वास ठेवून बाकी सगळेजण पिकनिकला निघाले. वाटेत मजा करत सगळेजण चालले होते. सिद्धी थोडी नाराज होती, पण वीणा म्हणाली, अगं एवढी नाराज होऊ नकोस, तिथे योगी भेटणारच आहे ना आपल्याला. मग मात्र तिची कळी खुलली. रिसॉर्टवर मामा मामींबरोबर गण्याची पण लगबग चालली होती. काय रे गण्या, कुठे निघालायस? स्वानंदीने गण्याला विचारलं. अव ताईसाहेब, कोणतरी स्पेशल गेस्ट येणार आहे ती, असं म्हणत गण्या बाहेर पडला. स्पेशल गेस्ट? कोण येणार आहे असा विचार करतच स्वानंदी आत येणार तोच आईबाबांचं बोलणं तिच्या कानावर पडलं. आईबाबांना म्हणत होती, हे पहा, स्वानंदीला इतक्यात याबद्दल काही बोलू नका. विनयला एकदा येऊन जाऊ दे. एकदा का त्याला बघणं झालं, त्याच्याशी बोलणं झालं की मग स्वतःच मी त्या दोघांच्या लग्नाचा विषय तिच्याकडे काढेन. बरं, पण मला वाटतं स्वानंदीने आता फार हट्ट करू नये. विनय चांगला मुलगा आहे, नात्यातला आहे. दोघांची ओळख व्हावी म्हणून आज त्याला मुद्दामूनच आपण इथे बोलावून घेतलंय. तो आता मित्रांसोबत पोहोचतच असेल इतक्यात. बाबांचं ते बोलणं ऐकून स्वानंदी भडकली. रागारागात आत येत ती म्हणाली, तुम्हाला मी किती वेळा सांगितलं आहे, मला लग्नच करायचं नाही मुळी. तुम्ही परत तोच विषय काढून माझ्या डोक्याला ताप का करता? मला तुमच्याबरोबर इथे थांबायचंच नाही. मी चालले दुकानावर. तण करत ती दुकानावर निघून गेली. आई बाबा मात्र हताश होऊन त्या मुलीकडे पाहत राहिले. आता या मुलीला कसं समजवायचं की बाई, आता तुझं लग्नाचं वय झालं आहे, वेळेवर लग्न करून घे म्हणून. मजा करत सगळे मित्र श्रीरामपूरच्या दिशेला निघाले. पण अचानकच गाडीतून काहीतरी आवाज येऊ लागला आणि टायर बस्ट झालं. सगळेजण घाबरले. पटापट सगळेजण गाडीच्या बाहेर पडले. तेवढ्यात अजय म्हणाला, अरे बापरे, मोठा प्रॉब्लेम आला आहे. आता कोणत्या तरी मेकॅनिकलाच बोलवावं लागेल. मेकॅनिक येणार, गाडी ठीक करणार आणि या सगळ्यात त्यांना श्रीरामपूरला पोहोचायला उशीर होणार हे आता पक्क झालं होतं. त्यात गंमत अशी झाली की तेंडुलकर उर्फ योगी ऑफिसमध्ये जाऊन डॉक्युमेंट साईन करून श्रीरामपूरला यायला गाडीत बसला सुद्धा. त्याची गाडी श्रीरामपूरच्या रस्त्याला लागली. गुगल मॅपवरून रस्ता शोधत तो तिथपर्यंत तरी बरोबर आला होता. पण आता मात्र छोट्या छोट्या गल्ल्या असल्यामुळे गुगल मॅप व्यवस्थित डायरेक्शन देईना. आता पुढचा रस्ता दिलेल्या लँडमार्कवरूनच शोधत किंवा कुणाला तरी विचारत जावं लागणार होतं. जाता जाता मध्ये कुठेतरी रेंज पण निघून जायची फोनची. शिवाय आता चार्जिंगसुद्धा उतरत आलं होतं. रस्त्यावरून जाणाऱ्या 2 शाळकरी मुलांना त्याने विचारलं, काय रे मुलांनो, इथे मारुती मंदिर कुठे आहे? त्या मुलांनी सरळ रस्त्याकडे बोट दाखवलं. त्याने सरळ त्याच रस्त्यावर गाडी पुढे नेली. मारुती मंदिरपर्यंत तर तो व्यवस्थित पोहोचला होता. आता पुढे रिसॉर्ट कुठे आहे हे शोधणं बाकी होतं. उन्हाचा तडाखा बसत होता. त्याने बाजूच्या सीटवर ठेवलेली बिस्लेरीची बॉटल उचलली आणि घटाघटा पाणी पिऊन घेतलं. तरीही त्याची तहान शमली नाही. गाडीतला पाण्याचा स्टॉक आता संपला होता. त्याने आजूबाजूला नजर टाकली. उजवीकडे दूर त्याला एक कसलं तरी छोटंसं दुकान दिसलं. गाडी इथेच थांबवून त्या दुकानात बिस्लरीच्या बाटल्या मिळतात का हे पाहायला तो उतरला. गरमीने अंगाची लाही होत होती. गाडीतून उतरून त्याने चांगलेच आळोखे पिळोखे दिले. प्रवास करून अंग शिणल्यासारखं झालं होतं. हळूहळू चालत तो त्या छोट्या दुकानापाशी आला. 25-26 वर्षांची एक मुलगी पाठमोरी काहीतरी सामान लावत होती. एक बिस्लरी पाणी मिळेल का त्याने विचारलं. हो देते ना, 20 रुपये द्या. मागे वळून न पाहताच ती म्हणाली, जीपे आहे का? जीपे आहे सर, पण सध्या बंद आहे. कॅश दिली तर बरं पडेल, ती मुलगी म्हणाली. कॅश 20 रुपये सुट्टे कदाचित नसतील हो माझ्याकडे. वाटेत बरेचसे खर्च झाले. 100 रुपये देऊ का? तो म्हणाला.
माझ्याकडे पण सुट्टे नसणार साहेब, वाटल्यास नंतर द्या, असं म्हणून ती मागे वळली. तिचा गोल चेहरा, लांब सडक केस आणि चेहऱ्यावर प्रसन्न हसू पाहून योगीचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. ती पण त्याच्याकडे पाहतच राहिली. पाणी देताय ना, त्याने विचारलं. ती दचकली. हो, हे घ्या. तिने बाटली समोर धरली. त्याने उगीच पाकिट काढून 20 रुपये सुट्टे आहेत का हे तपासलं. ठीक आहे, ठीक आहे, नसतील तर नंतर द्या, ती म्हणाली. पण नंतर मी या रस्त्याने येईन का माहीत नाही मला, आणि मी इथला नाही, शहराकडे राहतो. तेव्हा पुन्हा भेट होईल न होईल कुणाच ठाऊक, तो म्हणाला. नाही झाली तर नाही झाली, ही पाण्याची बाटली तुमच्यावर उधार राहिली, ती हसत म्हणाली. थंड पाण्याचे भराभर घोट घेत तो म्हणाला. उधारीची मला फार भीती वाटते बाबा. या जन्मात भेट झाली नाही तर पुढच्या जन्मात येऊन उधारी फेडावी लागते, तेही चक्रवाढ व्याजाने, असं म्हणतात बाबा. मग दोघेही खूप हसले. आपण इथे कामासाठी आला आहात का, तिने विचारलं. नाही, मी आणि माझे मित्र 2 दिवस इथे पिकनिकला आलो आहोत. मला तेच विचारायचं होतं. इथे स्वानंदी रिसॉर्ट कुठे आहे, त्याने विचारलं. स्वानंदी रिसॉर्ट? काय, आपण आमच्या रिसॉर्टमध्ये राहायला आला आहात, तिने आनंदाने विचारलं. ते रिसॉर्ट तुमचं आहे? आपलं नाव काय मग, त्यानेही घाईघाईने विचारलं. स्वानंदी. माझंही नाव स्वानंदी आहे आणि रिसॉर्टचं नावसुद्धा स्वानंदी आहे, ती खुशीने म्हणाली. ओ, मग बरोबर पत्त्यावर आलो मी, कारण माझे बाकी सगळे मित्र आत्तापर्यंत पोचले असतील. मलाच उशीर झाला बहुतेक. काय आहे, वाटेत मी फोन करत होतो त्यांना, पण रेंज नसल्यामुळे फोन सारखा कट होत होता. हे पहा, अजूनही फोनला रेंज नाहीच आहे. एवढा वेळ मी तुमच्याशी बोललो आहे, पण मी माझं साधं नावही सांगितलेलं नाही तुम्हाला. मी विनय. तो पुढे काही बोलणार तेवढ्यात तिचा फोन वाजला. बाबांचा फोन होता. स्वानंदी बरं का, आज जी पाहुणे मंडळी येणार आहेत ना, वाटेत त्यांची गाडी बिघडली. त्यांना यायला थोडा लेटच होईल. जवळपास ते पोहोचले आहेत. अर्ध्या तासात पोहोचतील ते. तेव्हा तू दुकान बंद करून घरी आलीस तर बरं होईल. बरं बाबा. ती पुढे काही बोलणार त्याआधीच बाबांनी फोन ठेवून दिला होता. तिला सांगायचं होतं. बाकी सगळे नाहीत, पण तुमचा तो विनय आलेला आहे. त्याच्याकडे पाहत ती म्हणाली. तुमचे मित्रसुद्धा गाडी बंद पडल्यामुळे लेट झाले आहेत, पण आता कोणत्याही क्षणी पोचतील ते. तेव्हा आपण आता डायरेक्ट रिसॉर्टवरच जाऊया. हे पहा, इथून सरळ जायचं आहे आणि मग उजवीकडे. तुम्ही व्हा पुढे, मी येते मागून. ती असं म्हणताच तो पटकन म्हणाला. मागून का? चला ना माझ्याबरोबर, म्हणजे मी रस्ता चुकणार नाही. का कुणास ठाऊक, तिने पण फार आढेवेढे घेतले नाही. एरवी अशा परक्या माणसाशी बोलायला तिला आवडायचं नाही, पण हा विनय का कुणास ठाऊक तिला ओळखीचा वाटला. आपण याला याआधी पाहिलंय, भेटलोय, ओळखतोय, हा अगदी कुणीतरी जवळचा आहे, अशी फिलिंग सारखी सारखी का मनात येत होती कुणास ठाऊक. तिने दुकान बंद केलं. सीट बेल्ट लावता लावताच सहजपणे तो बोलून गेला. का माहीत का, पण असं वाटतंय याआधी आपण कुठेतरी भेटलोय. तो असं म्हणताच ती दचकली. खरंच आपण याआधी कुठे भेटलोय का? तीही मग तोच विचार करू लागली. पण पुढे तोच म्हणाला. आपण याआधी कुठेही भेटणं शक्यच नाही, कारण आमचं शहर आणि तुमचं हे श्रीरामपूर फार दूर आहे. मला वाटतं तुम्ही तिथे कधी आला नसणार आणि मी तर इथे पहिल्यांदाच येतोय. असं म्हणतात, सारख्या चेहऱ्याची 7 माणसं या जगात असतात. कदाचित तसंच झालं असेल माझ्या बाबतीत. तिच्याकडे पाहून त्याने छान स्माईल दिली, पण ती मात्र कोणत्या तरी विचारात हरवून गेली होती. स्वानंदी, कसला विचार करताय, त्याने विचारलं. नाही, कसलाच नाही. तुमचं नाव बाकी छान आहे, स्वानंदी. अगदी आनंदी असल्यासारखं वाटतं. त्याच्या त्या कॉम्प्लिमेंटवर ती हसली. चला निघूया, तो म्हणाला. तसं सीट बेल्ट लावायची गरज नाही, पण सेफ्टीसाठी केव्हाही लावलेला बरा. तेव्हा तो तेवढा लावून घेता का, तो म्हणाला. यापूर्वी ती 2-4 वेळेस मामांच्या गाडीत बसली होती, पण तरीही यावेळेस सीट बेल्ट लावताना ती गोंधळलीच. मग त्यानेच अलगदपणे तिच्या डाव्या खांद्यावरून सीट बेल्ट पुढे खेचत उजवीकडे लावला. त्याच्या हलक्याशा स्पर्शाने ती मोहरून निघाली. त्या स्पर्शात कुठेही वासना नव्हती.
हलका फुलका झालेला तो स्पर्श फक्त काळजीचा होता. स्वानंदीला सकाळचं आईबाबांचं बोलणं आठवलं. विनयशी भेट होऊ दे, बोलणं होऊ दे, मग लग्नाचं बोलू. पण तेव्हा आपण किती भडकलो. आणि आता या विनयला पाहून तिचं मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन दोन्ही झालं होतं. गाडी रिसॉर्टवर थांबली. तुम्ही गाडी तिथे पार्क करा आणि आत या, अगदी गोड आवाजात स्वानंदी विनयला म्हणाली. गाडीचा आवाज ऐकताच स्वानंदीचे आई बाबा बाहेर आले आणि आश्चर्याने पाहू लागले. तेवढ्यात आनंदी म्हणाली, आजचे येणारे पाहुणे 2 टप्प्याने येणार आहेत. मुद्दामच आपण विनयला ओळखलं नाही असं दर्शवत स्वानंदी म्हणाली, पहिल्या गाडीत कुणीतरी विनय म्हणून आलेले आहेत. ती असं म्हणताच मामा मामींना खूप आनंद झाला. स्वानंदी आत जाऊन बाकी तयारीला लागली. पण तिच्या मनात विचार मात्र विनयचेच घोळत होते. गाडी पार्क करून विनय जेव्हा बाहेर आला तेव्हा ज्या विनयची आपण वाट पाहत आहोत तो हा नाही हे पाहून आई बाबा थोडे नाराज झाले. पण अगदी पुढच्याच क्षणी मागच्या गाडीचा हॉर्न वाजला आणि मग त्यांना आनंद झाला. दुसऱ्या गाडीत त्यांना हवा असलेला विनय त्याच्या मित्रांसोबत होता. थोड्याफार फरकाने दोन्ही गाड्या एकत्रच पोहोचल्या. आईबाबांनी सगळ्यांचं स्वागत केलं. दुसऱ्या गाडीतून उतरून विनय पुढे होऊन पाया पडला आणि मुद्दामूनच त्याने चौकशी केली, काय मामा मामी कसे आहात? आता 2 दिवस तुम्ही आमच्याबरोबर छान घालवायचे आहेत. तो म्हणाला, अर्थातच, तू तर इथे पहिल्यांदा आला आहेस. पण आई बाबा मागे येऊन गेले होते. मामांनी आठवण करून दिली. हा विनय मामांशी बोलत असला तरी त्याची नजर स्वानंदीला शोधत होती. बहुतेक मामांना ते कळलं असावं. या ना, तुम्ही सगळेजण आत या. स्वानंदी सुद्धा आतच आहे, ते म्हणाले. बाहेरच हातपाय धुवून सगळेजण आत येऊन बसले. प्रवासाने सगळेच थकले होते. मामी चटकन म्हणाल्या, तुम्हा सगळ्यांसाठीच लिंबू सरबत बनवलं आहे, तेवढं आणते मी. मामी लिंबू सरबत आणायला आत गेल्या. तोवर बाहेर सगळ्यांचं निसर्ग पाहणं चालू होतं. ती जागा सगळ्यांना खूप आवडली. तेंडुलकरची फिरकी घेत सगळे म्हणाले, आपल्यानंतर निघून हा योगी आपल्या आधी पोचला. तेवढ्यात मामा म्हणाले, हो ना, तुम्हा दोघांची नावं विनय असल्यामुळे आमचाही थोडा गोंधळच झाला. सगळेजण पुन्हा एकदा हसले. पण मामा, आता तुम्ही विनय फक्त मलाच म्हणायचं, कारण याला आम्ही प्रेमाने सगळेजण योगी असं म्हणतो. बरं, आम्हाला सांगा, आता इथे फिरण्यासारखं काय आहे? अंधार पडायच्या आधी आज 2-3 जागा आम्ही पाहून घेतो आणि उरलेल्या जागा उद्या, विनय म्हणाला. फिरण्यासारखं तर इथे खूप आहे. तिथे उजव्या बाजूला थोडं चालत गेलात की एक नदी आहे. अनेक टुरिस्ट ती नदी पाहायला येतात. त्यामुळे तिथे आता चौपाटीचं स्वरूप आलेलं आहे. पुढे एक गणपतीचं छान देऊळ आहे आणि त्याच्या पुढे एक रंजन तळं आहे. त्या तळ्यावर जरूर जाऊन या. मग लांबचे स्पॉट उद्या पहा, मामांनी सुचवलं. पण मामा, आता आम्ही स्वतःहून या जागा शोधत बसलो तर आम्हाला फार उशीर होईल नाही? तुम्ही कुणाला तरी आमच्यासोबत का पाठवत नाही? म्हणजे विनयचा उद्देश स्वानंदीला आमच्याबरोबर पाठवा असा होता. मामा म्हणाले, मी स्वानंदीला बोलून तर पाहतो, पण ती मुलगी तिच्या मर्जीची राणी आहे. मूड असला तर येतील बाईसाहेब, असं म्हणत मामा तिला हाक मारणार तोच स्वतःच लिंबू सरबत घेऊन स्वानंदी बाहेर आली. मामांनी हळूहळू पार्श्वभूमी तयार केली. बरं का स्वानंदी, पाहुणे मंडळी आता बाहेर फिरायचं म्हणतायत. कुठे कुठे जाऊ शकतील ग ते? स्वानंदी चटकन म्हणाली, चौपाटी आहे, गणपतीचं मंदिर आहे आणि रंजन तळं. फक्त त्या तळ्याच्या मागे एक मोठा वाडा आहे, तिथे बाकी जाऊ नका हं. लोक म्हणतात तो पडका वाडा बाधित आहे, झपाटलेला आहे. तिथे जाऊन आलेल्या प्रत्येक माणसाला कसली तरी बाधा झालेली आहे. तिथे गेलेली माणसं काहीतरी बरळतात. मी कुणीतरी वेगळाच आहे, मी आत्ताचा नाही, असं काहीतरी म्हणतात असं ऐकलं होतं बाबा. स्वानंदी अगदी हावभाव करून सांगत होती. पण मध्ये मध्ये तिचं लक्ष तिला भेटलेल्या विनयकडे म्हणजे योगीकडे जात होतं. योगी पटकन म्हणाला, हो, काही पुरातन जागा अशा असू शकतात. पण खरं सांगू, मला अशाच पुरातन मंदिरातून, गड किल्ल्यांवरून, वाड्यातून फिरायला खूप आवडतं. जगाच्या या कोलाहलातून मनाला खरी शांती तिथेच मिळते. त्याच्या बोलण्याला पुष्टी देत पटकन मग स्वानंदी म्हणाली, अगदी खरं आहे तुमचं म्हणणं.
हा वाडा अगदी तसाच आहे. बाहेरून तुम्ही पाहिलत ना तर अगदी पडीक वाटतो, पण थोडा वेळ तरी तिथे थांबलं तर असं वाटतं की तिथून हलूच नये. एक वेगळीच शांतता तिथे मिळते. खरं सांगू का, त्या वाड्याचा माझ्याशी काय नातं आहे कुणास ठाऊक, पण असं वाटतं त्या वाड्यात आपण गेलं पाहिजे. काहीही संबंध नसताना तो वाडा मला खूप आपलासा वाटतो. असं वाटतं तो वाडा जणू आपल्याला बोलावतोच आहे. त्या वाड्याचं आपल्याशी काहीतरी नातं आहे. खरं तर त्या वाड्यात मी कधीच गेले नाही, पण सतत असं वाटत राहतं की याआधीसुद्धा कितीदा तरी मी या वाड्यात जाऊन आले आहे. ती एवढं बोलेपर्यंत योगी पटकन म्हणाला, तुम्हालाही तसंच वाटतं? अरे त्यालाच तर देजाऊ असं म्हणतात. देजाऊ म्हणजे ऑलरेडी सीन, आधी पाहिलेलं. मग कधीकधी आपण एखाद्या जागेवर अगदी पहिल्यांदा आलेलो असतो, पण आपल्याला असं वाटतं की आपण या जागेवर आधी येऊन गेलो आहोत, किंवा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटलो असूनही आपण तिला खूप ओळखतोय असं वाटत राहतं. त्यालाच तर देजाऊ असं म्हणतात. त्याचं ते ज्ञान स्वानंदी कौतुकाने ऐकत राहिली. बाप रे, आता हा फिलॉसॉफीमध्ये गेला तर तोच विषय पकडून बसेल. म्हणून अजय पटकन म्हणाला, बरं बरं, आता आपण निघूया का? मामाने तेवढ्यात पटकन विचारून टाकलं, स्वानंदी मला काय वाटतं, तू सुद्धा यांच्याबरोबर जातेस का? म्हणजे त्यांना सोबत होईल आणि ते चुकणार नाहीत, पुन्हा वेळेवर घरी येतील. स्वानंदी आनंदाने तयार झाली, पण पुढच्याच क्षणी मामा म्हणाले, बरं का स्वानंदी, याला तू ओळखलं की नाहीस? अर्थात तू ओळखणार नाहीसच. अगदी लहानपणी भेटला होतात तुम्ही. हा धनुआत्याचा भाचा विनय. तिचे बाबा असं म्हणताच तिने त्या विनयकडे पाहिलं आणि मग ती गोंधळली. म्हणजे ज्याचं आपल्याला स्थळ आलं आहे तो हा विनय आहे, मगासचा नाही. त्या विचाराने ती खूप अस्वस्थ झाली. ती योगीकडे पाहू लागली. मग योगीनेच गोंधळ स्पष्ट केला. हे बघ स्वानंदी, मी काही माझं नाव खोटं सांगितलेलं नाही. हां, माझंही नाव विनयच आहे. त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. पण त्याच क्षणी ती चिडली, रागवली आणि चटकन म्हणाली, मला कुठेही बाहेर फिरायला जायचं नाही, मला बरीच कामं आहेत. विनयला, मामांना आणि मामींना आश्चर्य वाटलं, पण मामा मामींना हे अपेक्षित होतं. विषय सावरत मामा म्हणाले, सकाळपासून ती दमली आहे ना, म्हणून असं म्हणाली असेल. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. विनय थोडा खट्टू झाला, पण आता तसं दाखवता येणं शक्य नव्हतं. सगळेजण मग गाडीत बसले आणि पहिल्यांदा गणपतीच्या देवळाकडे जाऊया असं ठरलं. स्वानंदी थेट गेली ती स्वतःच्या रूममध्ये. का कुणास ठाऊक तिला प्रचंड रडू येत होतं. खरं तर नुकत्याच ओळख झालेल्या मुलाशी तिचा तसा काहीही संबंध नव्हता, पण त्याच्याबरोबर आपलं लग्न होणार या विचाराने आपण कसं काय हुरळून गेलो, लगेच आपण त्याच्या प्रेमात कसं काय पडलो, या विचाराने ती नक्कीच अस्वस्थ झाली होती. अचानकच तिला त्रास होऊ लागला होता. अगदी मळमळू लागलं होतं, चक्कर येऊ लागली होती आणि अंगात थोडी कणकणसुद्धा वाटू लागली होती. बिछाण्यावर ती तशीच पडून राहिली. जणू तिला वाटलं आता आपली शुद्धच हरपते की काय. गाडीत बसताना सिद्धी योगीच्या गाडीत बसली. सिद्धी आणि योगीचा नुकताच साखरपुडा झाला होता. योगी नेहमीच बिझी असतो, त्यामुळे आत्ताचा हा वेळ तिला त्याच्याबरोबरच राहायचं होतं. दोन्ही गाड्या रस्ता विचारत गणपती मंदिराच्या दिशेने जाऊ लागल्या. खरं तर योगीला सुद्धा बेचैन वाटत होतं. नक्की कारण कळत नव्हतं, पण मगाशी जेवढा तो आनंदी होता तो सगळा आनंद, उत्साह अगदी मावळल्यासारखा वाटत होता. हे काय योगी, मगाशी तर चांगला आनंदात होतास, अचानक तुझा मूड का गेला? रागाने सिद्धीने विचारलं. काही नाही ग, कदाचित प्रवासाने थकलो आहे ना, म्हणून असेल. आय एम ओके, असं तो वरवर म्हणाला, पण आतून तो नक्कीच ढवळला होता. गणपतीचं मंदिर पाहून झालं, नदी पाहून झाली आणि मग ते रंजन तळ्याकडे गेले. खरंच तळं किती शांत होतं. सगळ्या जणांनी तिथे आपले फोटो काढले. सिद्धीने सुद्धा तिचे आणि योगीचे भरपूर फोटो काढून घेतले. थोडा वेळ आपण इथे बसून भेंड्या खेळूया का? सिद्धी, तुझा आवाज मस्त आहे, तू सुरू कर. आढे वेढे न घेता सिद्धीने मग गाणं सुरू केलं. त्या गोंधळात, दंग्यात योगी रमणार नव्हता. तुम्ही करा मजा, मी जरा फेरफटका मारून येतो. तो असं म्हणताच सिद्धीने त्याला अडवलं नाही. तिला माहीत होतं
हा थोडा निसर्गात फिरून आला, एकांतात राहिला तर त्याचा मूड चांगला होईल आणि निदान रात्री तरी हा माणसात येईल. ती एवढंच म्हणाली, जा पण फार दूर जाऊ नकोस आणि अर्ध्या तासाने पुन्हा इथेच ये. हे बघ, इथे कुणाच्याही फोनला रेंज नाही, तेव्हा जिथे जाशील तिथे फार रमत बसू नकोस. अगं बस बस, किती सूचना देतेस, मी वेळेवर येईन, असं म्हणत हात पाय झाडत योगी उठला आणि चालू लागला. इथे सगळेजण मजेत रमले. तो तिथे एकांतात निघून गेला. झाडांशी फुलांशी बोलायला किती छान वाटतं. तो आपल्याच नादात पुढे पुढे जात होता. आज पहिल्यांदाच तो झाडा फुलात रमतच नव्हता. त्याला सारखी स्वानंदीची आठवण येत होती. पण काय येत होती? सारखा तिचा चेहरा त्याच्या समोर येत होता. पण काय येत होता? याआधी कोणत्याच मुलीसाठी त्याच्यासोबत असं झालं नव्हतं आणि आता तर असं व्हायलाच नको होतं. त्याचा आणि सिद्धीचा साखरपुडा झाला होता. खरं तर या विचारांपासून पळण्यासाठीच तो मित्रांपासून, मुख्य करून सिद्धीपासून दूर आला होता. पण विचार त्याला सोडत नव्हते. चालता चालता तो एका भव्य वाड्यासमोर येऊन थांबला. तो पडका वाडा आणि त्या वाड्यासमोर येऊन तो थबकलाच. त्याला अचानकच भयंकर अस्वस्थ वाटू लागलं. त्याने आजूबाजूला पाहिलं. फक्त वाढलेली झाडं झुडपच तिथे होती. इथे आपण थांबायला नको, पुढे जायला हवं हे त्याला कळत होतं. पण का कुणास ठाऊक पाय जणू रोवल्यासारखे तिथे घट्ट झाले होते. त्याला अस्वस्थ वाटून आता चक्कर येते की काय असं झालं. फ्लॅशबॅक समोरून जावेत अशी काही अंधुक चित्र त्याच्या डोळ्यासमोरून तरळून जात होती. त्या वाड्यासमोर बरीच झाडं झुडपं वाढली होती. वाडा जीर्णशीर्ण झाला होता, पण तरीही त्याला तो मोहक वाटत होता, आकर्षक वाटत होता. तो वाडा जणू आपल्याला बोलवतोय असं त्याला वाटत होतं. आपण आज जावं अशी अनामिक इच्छा त्याला दाटून आली. तेवढ्यात त्याला स्वानंदीचं बोलणं आठवलं. काहीही झालं तरी त्या वाड्यात जाऊ नका. पण पुढच्याच क्षणी ती म्हणाली होती, का कुणास ठाऊक तो वाडा मला फार आपलासा वाटतो. त्याच्या मनात एक विचार चमकून गेला. या वाड्याचा आणि स्वानंदीचा आपल्याशी काही संबंध असेल का? फार पुढे नको, पण निदान वाडा नीट दिसेल एवढं तरी आज जाऊन पाहूया का? कोणत्या तरी अनामिक ओढीने तो वाड्याच्या दिशेने चालत राहिला आणि भल्या मोठ्या खिडकीतून तो वाड्यात कधी पोहोचला त्याचं त्याला कळलं नाही. मग तो आत आत चालत राहिला. जणू काय त्याला सगळं माहीत आहे अशा पद्धतीने तो चालत राहिला आणि पलीकडच्या कुठल्या तरी एका मोठ्या खिडकीपाशी येऊन थबकला. अगदी तिथेच त्याला गरगरू लागलं आणि तो मटकन खाली बसला. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली आणि मगाशी दिसणारे फ्लॅशबॅक आता अधिक स्पष्ट दिसू लागले. या वाड्यात तो याआधी आला होता. नव्हे, हा वाडा त्याचाच तर होता. हा वाडा त्याचाच तर होता. या वाड्याचा संस्थानिक राजकुमार वीरेन. आणि मग एका सुंदर स्त्रीचा चेहरा त्याच्या समोर आला. खड्यांची साडी नेसून ती त्याच्याजवळच येत होती. तिचा चेहरा आता अगदी स्पष्ट दिसू लागला होता. तिचा चेहरा आणि स्वानंदीचा चेहरा यात बरंच साम्य होतं. पण आपण काय बोलतोय तिच्याशी? अगं आनंदी, रोज रोज तू अशी इथे भेटायला येत जाऊ नकोस ग. कुणी पाहिलं तर वाड्यातले लोक काय म्हणतील, आबासाहेब काय करतील याचा काही नेम नाही. मग लटक्या रागाने ती सुंदर मुलगी म्हणाली, मग आम्ही काय करावं राजकुमार? त्या घोडेस्वाराशी लग्न करावं? नाही, आमचं फक्त तुमच्यावर प्रेम आहे. लग्न केलं तर फक्त तुमच्याशीच करू. काहीही होऊ देत, पण आम्ही त्या घोडेस्वाराशी लग्न करणार नाही. तो पहा ना, तो घोडेस्वार आमच्या मागे इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. तिने बोट दाखवताच राजकुमाराने बाहेर पाहिलं. त्या घोडेस्वाराचा चेहरा विनयशी मिळता जुळता होता. आणि मग भराभर काही फ्लॅशबॅक पुढे सरकले. त्यात राजकुमाराच्या आबासाहेबांनी म्हणजेच वडिलांनी आनंदी एका साध्या सरदाराची मुलगी आहे म्हणून केलेला तिचा अपमान, वीरेनने त्यांच्यासमोर तिच्यासोबत असलेल्या प्रेमाची दिलेली कबुली आणि रागाने मग आबासाहेबांनी तिच्यावर सर्वांसमोर झाडलेली गोळी आणि त्या धक्क्याने कायमचा मुका झालेला राजकुमार वीरेन, सगळं चित्रासारखं पुढे येऊन गेलं. पण आता पुढचं काहीच दिसत नव्हतं. त्या धक्क्याने योगी जोरात ओरडला, आनंदी, माझी आनंदी, आणि वाड्यात आवाज घुमत राहिला.
आवाजाने तो स्वतः भानावर आला. आपल्याबरोबर नक्की काय होतंय त्याला कळत नव्हतं आणि आपण काय केलं पाहिजे हेही समजत नव्हतं. काही क्षणात पूर्वी दिसलेली आनंदी म्हणजे आत्ताची स्वानंदी. तो घोडेस्वार म्हणजे आपला मित्र विनय. योगी घाबरला. त्याला दरदरून घाम फुटला. पुढे आणखीन काही दिसतंय का हे पाहण्याचा प्रयत्न करावा का? निदान सिद्धीबद्दल आपल्याला काही कळू शकेल का? तिचा त्यावेळेस आपल्याशी काही संबंध होता तरी का? पाहावं का? पुन्हा पाहावं असं त्याला वाटू लागलं. पण नको, पुन्हा त्या विचित्र वेळेत विचित्र ठिकाणी जायला नको. कारण जे घडलं, जे दिसलं ते भयंकर होतं. बुद्धीला न पटणारं होतं. पण मन मात्र मानत होतं. आता पुढे काही नको. त्याला असंही वाटत होतं की कोणती तरी शक्ती त्याला जखडून ठेवत आहे. त्याने मनातल्या मनात जप सुरू केला. तेव्हा कुठे त्या शक्तीचे पाश मोकळे झाल्यासारखे त्याला वाटले. मग मात्र तो क्षणभरसुद्धा तिथे थांबला नाही. त्या भल्या मोठ्या खिडकीतूनच त्याने उडी मारली आणि मागे न वळता भराभर पावलं उचलत तो बाहेर पडला. सरळ गाडीत जाऊन बसला. हात पाय लटपटत होते. हृदयाचे ठोके वाढले होते. घामाने तो ओला चिंब झाला होता. पण त्या आठवणींनी हृदयाची मात्र शक्ल झाली होती. त्या सगळ्या फ्लॅशबॅकमुळे मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. एरवी सगळ्यांसाठी सगळे निर्णय योग्य घेणारा योगी आज मात्र स्वतःच प्रश्नचिन्ह होऊन उरला होता. मन स्वानंदीकडे ओढलं जात होतं, पण बुद्धी सिद्धीकडे. आता नक्की काय करावं हा प्रश्न उरतच होता. त्याच्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एक प्रश्नचिन्हच होतं. डोक्यावर घणाणती आघात होत होते. भावना, विचार आदळत होते. तो तडक गाडीत बसला आणि मिळेल त्या दिशेला गाडी त्याने भरधाव सोडून दिली. हा वाडा परिचयाचा का वाटतोय? स्वानंदीचा या वाड्याशी आणि वाड्याचा आपल्याशी काय संबंध? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळाली होती, पण त्या उत्तरातून आता नवीन प्रश्न निर्माण झाले होते. त्याचं काय? अचूक निर्णय घेणाऱ्या योगीला आज मात्र कोणताही निर्णय घेता येत नव्हता. सिद्धी की स्वानंदी? आयुष्यात असे प्रसंग येतात की काहीच निर्णय घेता येत नाही. कोणता निर्णय आपल्या भल्याचा, कोणता दुसऱ्याच्या भल्याचा आणि कोणता सगळ्यांच्या भल्याचा काही समजत नाही. कारण येणारा प्रत्येक क्षण आणि त्या क्षणातून निर्माण झालेला प्रत्येक जन्म ही एक अखंड न तुटणारी शृंखला आहे. कुठले धागे कुठे जुळलेले आहेत कधी कधी आपल्याला ठाऊक नसतं आणि कळतही नसतं. पण अचानक असं काहीतरी विचित्र समोर येतं आणि मग सगळं आयुष्य हलवून टाकतं. काय करावं अशा वेळेस? अशा वेळेस त्या सर्वेश्वराकडे शरणागती पत्करावी. येणारा नवीन क्षण जसा प्रश्न घेऊन येतो, त्याच्या पुढचा येणारा क्षण नक्कीच काही ना काहीतरी उत्तर घेऊन येत असतो. पण तोपर्यंत तटस्थपणे त्या क्षणाची वाट पाहायची असते. तुमच्याही बाबतीत असं कधी घडलंय का? एखादी जागा, एखादी व्यक्ती आपल्याला पहिल्यांदा भेटली असतानाही असं वाटत राहतं की आपण याआधी या जागेवर आलो आहे किंवा ही व्यक्ती याआधी आपल्याला भेटली आहे. तो अनुभव आणि अनुभूती हा प्रत्येकाचा वेगळा असतो. तो जितका रहस्यमय तितकाच अशाश्वतसुद्धा असतो. पण अगदी तरीही आपण तिथे खेचले जातो, अगदी आपल्या न कळत. त्यालाच म्हणतात ना, देजाऊ.